नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये अंधेर नगरी चौपट राजा कारोबार सुरू। रक्षाबंधनच्या पर्वावर प्रत्येक बहिणी मोठ्या उत्साहाने व आशेने पोस्ट विभागाकडे बहिणीचे लक्ष असते, पण डाक विभागाने ह्या वेळेस लाडक्या बहिणीला भावनापासून निराशा दिली। शहरातील ज्येष्ठ नागरिक विभागामुळे त्रासले। सामाजिक कार्यकर्ते सिद्धू कोमजवार यांनी अयोध्या नगर पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांमध्ये झालेल्या परेशानीला उघडीस आणले। ज्येष्ठ नागरिक काटेगुरुजी, प्रभाकरजी गड्डमवार, संपतराव वाडई यांनी आपली व्यथा सांगितली। धन्यवाद। की पहिले काही दिवस त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी जातात है ना, तर त्याच्यामुळे आता जस्ट 4 तारखेपासून सुरू झालेला आहे। आजची 8 तारीख म्हणजे 4 दिवस झालेले आहे। या 4 दिवसात थोडंसं तो स्लोनेस चालवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे इश्यूज येत आहेत ते वरच्या लेवलवर सॉल्व करणं चालू आहे। जसं म्हणजे पकडून चाला की जसे जसे प्रॉब्लेम सॉल्व होतील तसा हा सॉफ्टवेअर म्हणजे रोलिंगवर येईल आपल्या याच्यामध्ये। हा विषय फक्त नागपूर पुरताच आहे की पूर्ण महाराष्ट्र? नाही, हा इश्यू फक्त नागपूर किंवा माझ्या ऑफिस पुरताच नाही तर ऑल इंडिया लेवलचा आहे हा। आणि हा सॉफ्टवेअरचा जो कालावधी 4 तारखेपासून दिलेली आहे शासनाने, हा नेमका आता राखीचा जो त्योहार आहे, लाडक्या बहिणीचा इश्यू आहे, त्यांनी जे पाठवतात, काही सैन्याच्या बहिणी आहेत, भारतीय सैन्याच्या बहिणी त्यांना पाठवा लागते, पण आता त्यांना हा एवढा मोठा प्रकरणामध्ये त्यांच्या कुठेतरी घोर होऊन राहिला ना, त्यांच्या म्हणजे मनस्थितीला, त्यांच्या आत्म्याला दुखवत आहे ना, ते तर आहेच म्हणा। त्याची जबाबदारी कोण, शासन घेईल की सेंट्रल गव्हर्नमेंट घेईल? हे बघा, आता जे वरच्या लेवलवर इश्यू होतात की सॉफ्टवेअर कधी लॉन्च करायचं आहे, हे वरच्या लेवलवर सगळ्या गोष्टी होतात, तर त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही काहीच नाही करू शकत। नाही, आपला विषय ना, पण तज्ज्ञ जे बसतात त्यांना माहिती आहे ना की आता राखीचा पर्व आहे, सर्वांना हा त्रास होईल, हे पाहून तर त्यांनी करायला पाहिजे होतं ना विषय। बरं, त्याच्याबद्दल मी तेवढं नाही सांगू शकणार, कारण ह्या सर्व पॉलिसीज वरच्या लेवलवर हे होतात, त्याच्यामुळे मी काय सांगू शकणार। आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काही बहिणी येतात लाडक्या, यांना जो विषय त्रास झाला असेल आपल्यापर्यंत तर आले ना ते? बिलकुल। त्याचं समाधान कसं केलं? नाही, बघा, जिथपर्यंत आमचं सॉफ्टवेअर चालू आहे, आम्ही जितकं त्यांचं समाधान करू शकतो आम्ही तेवढं समाधान केलेलं आहे। बाकी सॉफ्टवेअरच्या पलीकडे जाऊन आम्ही काम नाही करू शकत। नमस्कार, मी सिद्धी कोमजवार, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक। आज आम्ही त्या अयोध्यानगर पोस्ट ऑफिसला आलो। हे आमचे आदरणीय नानासाहेब पाटील साहेब आहेत। हे जवळपास आजचा 5वा दिवस आहे। ते रोज या पोस्ट ऑफिसला येतात आणि या पोस्ट ऑफिसला त्यांना काही गोष्टी पोस्ट करायच्या आहेत, पण त्या ते पोस्ट करू शकत नाही। 5 दिवसापासून इथे कोणत्याही प्रकारची तिकीट अवेलेबल नाही आहे, ना 5 रुपयाची तिकीट, ना 10 रुपयाची तिकीट, ना रेव्हन्यू टॅग। तसेच इथून डिस्पोज होत नाही आहे, रजिस्टर रेडीसुद्धा जात नाही आहे। आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात की आम्ही सॉफ्टवेअर चेंज केलेलं आहे। 4 तारखेपासून आमचं सॉफ्टवेअर चेंज करण्याचं काम सुरू आहे, पण आता सणातेवाराच्यावरती आणि राखी भाईदूज हा संपूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणून आपण साजरा करतो, आणि अशा वेळेस खूप साऱ्या बहिणी बाहेरगावला असतात, भाऊ बाहेरगावला असतात, त्या बहिणींना राखी इथून पाठवायची आहे। त्यात ही जी आता सत्ता बसलेली आहे, या सत्तेमध्ये लाडकी बहीण हा खूप मोठा इश्यू आलेला आहे, आणि या लाडक्या बहिणीमुळे सत्ता बसलेली आहे। त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्या भावाला कुठेतरी राखी पाठवायची आहे, पण ती बहीण ती राखी पाठवू शकत नाही यांच्या सॉफ्टवेअरच्या कारणामुळे। यांना विचारलं तर हे सांगतात की आमच्या वरच्या अधिकाऱ्यांकडून हा विषय आहे। जर वरच्या अधिकाऱ्यांकडून हा विषय आहे तर हा एवढा मोठा सण आपण आज त्या बहिणीपर्यंत, ती बहीण आपल्या भावापर्यंत राखी कशी पोहोचेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नानासाहेब काटे हे पण आपल्याला आपला थोडासा अनुभव सांगतो। कोमजवार साहेब, लाडकी बहीण हे आता वंचित झाल्यानं राखी पाठवण्याला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री यांना जे आता लाडके भाऊ आहेत हेही वंचित झाले ना राखीमुळे? बरोबर, एकदम। आता त्या बहिणी आपल्या माननीय लाडका भाऊ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना कशी राखी पाठवेल, हाही सगळ्यात खूप मोठा प्रश्न आहे। त्याच्यासोबत पुन्हा 2 लाडके भाऊ जुळलेलेच आहे, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, त्यांचाही खूप मोठा प्रश्न आहे।
कारण की ही लाडकी बहीण योजना जी आहे ती शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली योजना आहे. आता शिंदे सरकारला राखी कशी जाईल आणि येणाऱ्या भावी महानगरपालिकेमध्ये त्यांचा कसा तो राखीचा विषय संबंध वाढेल, हा खूप मोठा गंभीर प्रश्न या सेंट्रल गव्हर्नमेंटने पैदा केलेला आहे, जन्माला घातलेला आहे. काटेगुरुजी मी मला काही महत्त्वाचे पोस्ट करायचे होते, स्पीड पोस्ट करायचे होते. मी दिनांक 5/8/2025 पासून अयोध्यानगर पोस्ट ऑफिस, इतवारा पोस्ट ऑफिस, माळगीनगर पोस्ट ऑफिस, हनुमाननगर पोस्ट ऑफिस या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आलो. तिथं सांगितलं की स्पीड पोस्ट होऊ शकत नाही, आमचं सर्व्हर डाऊन आहे, तिकिटा नाही आहे, सगळं बंद आहे, आपण GPOला जा. मी GPOला गेलो. GPOला एवढी लाईन होती की मी सिनियर सिटीजन म्हणून तिथल्या लोकांना विनंती केली, पण मला कुणी जाऊ दिलं नाही. आखरी शेवटी मी जनरल लाईनीमध्ये 3 घंटे उभा राहिलो आणि त्या 3 घंट्यामध्ये माझे पाय दुखून आला म्हणून मी परत आलो. पुन्हा मी इतवारा पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. तिथेसुद्धा तीच परिस्थिती होती, लंबी लाईन होती, माझं काही काम झालं नाही. आज मी शेवटी थकून गेलेलो आहे. माझं पोस्ट जे आहे स्पीड पोस्ट करायचं ते माझ्या हातातच आहे आणि हे खूप अत्यंत महत्त्वाचं माझ्या शेतीविषयक पाठवायचं. मी या काउंटरला अयोध्यानगर पोस्ट ऑफिसच्या काउंटरला सतत 5 तारखेपासून येत आहे. काउंटरवर एकच सांगत आहे की सर्व्हर डाऊन आहे, तिकिटा नाही आहे आणि सगळे माझ्याच बरोबर काही राख्या पाठवणारे लाडक्या बहिणीसुद्धा, काही राख्या पाठवणारे लाडके भाऊसुद्धा किंवा अन्य सर्व जनरल लोक आहे हे त्यासाठी त्रस्त होऊन गेलेले आहे आणि हे सांगतात की आमच्याकडून काहीच नाही, वरतून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून वरच्याच भागातून हे बंद आहे सर्व्हर, आम्ही काही करू शकत नाही. जर अशा प्रकारे वरूनच बंद असेल, वरचंच सरकार जर आमचं बायबाप ऐकत नसेल तर या ठिकाणी आमचं कोण ऐकणार आहे, हीच आमची सरकारला विनंती. सर, आपण सिनियर सिटीजन आहात. हा जो वातावरण निर्माण झालेला आहे, तिकीटचा इश्यू, पोस्ट ऑफिसचा इश्यू पूर्ण, आता कुठंतरी आपल्याला वाटतं ना की ज्या सैन्याच्या जे आहेत अधिकारी वर्ग, सैन्य वर्ग जे बाहेर आहेत, यांच्या ज्या बहिणी राखी पाठवू शकत नाही, हे वंचित झाले की नाही ह्या कारणामुळे? आपण काय सांगणार? आपल्या देशामध्ये काय ही फार मोठी प्रथा आहे की रक्षाबंधन करणे म्हणजे ही एक मोहीमच आहे. जर एखाद्या बाईनं जर आपल्या भावाला राखी बांधली नाही तर तिला आपलं जगणं म्हणजे कठीण वाटते. आज देशामध्ये सैनिकांसाठी आपल्या अनेक दुर्गम भागातून म्हणजे राख्या पाठवतात, परंतु आता त्या राख्या पाठवणं अशक्यप्राय झालेलं आहे. कारण की पोस्ट ऑफिसमध्ये लिफाफे नाही, पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या स्पीड पोस्ट होत नाही, तिकिटा नाही आहे. ही जी समस्या आहे ती सर्वांना भेडसावत आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणली, त्या लाडक्या बहिणीला आज म्हणजे रडत रडत घरी जावं लागते, ही शोकांतिका आहे. मात्र या प्रकारामुळे हे लाडके भाऊ जे आहेत आपल्या देशामध्ये, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, हे मात्र भविष्यामध्ये रडल्याशिवाय राहणार नाही, असं चित्र उभं होत आहे.